सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातील अंजन गावात गेल्या 2 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं। त्यात इतर ठिकाणच्या शिवप्रेमी आणि लक्ष्मण हाके यांच्या ठिय्या आंदोलनाची भर पडली। वातावरण निवळण्यासाठी कालपासूनच प्रशासन सक्रिय झालं होतं। अखेर अंजन गावातील पुतळ्याच्या वादावर पडदा पडलाय। सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांच्या डोळ्यात दोन्ही समाजाने झणझणीत अंजन घातलंय। अंजन गावातील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक आणून बसवल्याने निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे। खेलोबा देवस्थानच्या जागेत पुतळा असल्याने तो दुसऱ्या ठिकाणी बसवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आलाय। गावकरी, देवस्थान तसेच विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेण्यात आलाय। पुतळा आहे त्या जागेवरून काढून तो इतर पसंत असलेल्या जागेत उभारण्यात येणार आहे। दोन्ही गटाच्या बैठकीनंतर माजी आमदार राजन पाटील यांनी ही माहिती दिली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे। अंजन गावातील वादावर माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीनंतर पडदा पडलाय। कार्तिकी साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे एसपी साहेब सन्माननीय कुलकर्णी साहेब यांच्या समेत मराठा समाजाच्या काही गावातल्या ग्रामस्थांची बैठक झाली। सकाळपासून जो वाद होता तो 814 ही जागा मोजावी आणि त्या जागेच्या ती जागा देवस्थानची आहे, ती जागा सोडून इतरत्र महाराजांचा पुतळा बसवावा आणि मराठा समाजाची मागणी होती की तुम्ही सक्षम अधिकाऱ्याकडून ती जागा मोजा आणि ती जागा मोजल्यानंतर जर शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यामध्ये आला तर दुसऱ्या ठिकाणी आम्ही हलवायला तयार आहोत। त्याप्रमाणे आज शासनाच्या वरिष्ठ भूमी अभिलेखांच्या अधिकाऱ्यांनी ती जागा मोजली। त्याच्यामध्ये महाराजांचा पुतळा हा 814 या गटाच्या जवळ येत असल्यामुळं मराठा समाजानं जे शब्द दिला होता त्याप्रमाणे तो पुतळा तिथून बाजूला बसवण्याची संमती बरोबर ना दिलेली आहे। तोडगा निघाल्यामुळे चौथ्या दिवशी खेलोबा गाव तणावमुक्त झालं। धनगर आंदोलकांनीही पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राजन पाटील यांच्या शब्दाचा मान ठेवत काढलेल्या तोडग्याला संमती दिली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची जागा मोकळी झाली आहे। यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह बाहेरून आलेले सर्व नेते आणि कार्यकर्ते माघारी परतलेत। मराठा समाजाच्या आंदोलकांनी हे आंदोलन स्थळ शुक्रवारी रात्री मोकळं केलं। याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मध्यस्थीची बैठक ही यशस्वी ठरली आहे। या बैठकीत दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी पुतळ्याच्या जागेबाबत सहमती दर्शवली आहे। तसेच पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाने देखील मान्यता दिली आहे। त्यामुळे अंजन गाव तणावमुक्त झालं आहे। विशेष म्हणजे या सगळ्यांमध्ये आंदोलन संपलं आहे आणि अंजन गावातील दोन्ही गटातील आंदोलक लोक हे रात्रीच घरी गेल्याचं दिसून आलंय। सध्या अंजन गावात कुठलंही आंदोलन नसून पोलिसांचा मात्र बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राज्यातील मोठ्या प्रश्नांवर लक्ष हटवण्यासाठी असे प्रकार मुद्दामहून घडवून आणले जात असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केलाय। अंजन गावातील गावकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवत सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे। आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी गावाचे आणि तालुक्यातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांनाही चांगली चपराक लगावल्याचं बोललं जात आहे। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।